खंडेराजुरी तालुका मिरज येथील ब्रह्मनाथ सर्वसेवा सोसायटीच्या स्वस्त धान्य दुकानातील कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी काही जागृत नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती। सदर दुकानातून मृत व्यक्तीच्या नावे असलेल्या शिधापत्रिकेवर धान्य वितरण करण्यात आले आहे असं तक्रारदार यांचं मत होतं। त्यामुळे या पुरवठ्याविषयी साशंकता गावातील नागरिकांना आहे। तसेच या ठिकाणी धान्य किती येते, वाटप किती होते, उरलेला साठा कुठे जातो याबाबत शंका उत्पन्न करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर आज खंडेराजुरी इथं सायंकाळी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी हे राशन दुकान सील केले। यावेळी सदरचे स्वस्त धान्य दुकान सील करतेवेळी मिरज पंचायत समितीचे माजी सभापती आबाजी चव्हाण, उपसरपंच वास्कर अप्पा शिंदे, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष दिनकर तात्या भोसले, शिवाजी रुपनूर, अण्णासाहेब गायकवाड, नितीन कागवाडे, तुकाराम रुपनूर, जितेंद्र रुपनूर, तानाजी चव्हाण, प्रदीप पाटील आदी गावातील प्रमुख मंडळींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान याबाबत बोलताना भारतीय जनता पक्षाचे नेते दिनकरराव भोसले यांनी सांगितले की सदरचे स्वस्त धान्य दुकान सील करण्यात आले म्हणून खंडेराजुरी गावातील नागरिकांची गैरसोय होऊ नये, गोरगरीब नागरिकांना स्वस्त धान्य मिळावे याची दक्षता प्रशासनाने घ्यावी। याशिवाय सदरच्या स्वस्त धान्य दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोणतीही चूक नसल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आपण तहसीलदार, पुरवठा अधिकारी आणि जिल्हा प्रशासनाकडे करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय।